योगी आदित्यनाथांनी पंतप्रधानांना विचारलं की रामलल्ला असा सुका कसा जाणार। प्रचंड मोठी अयोध्यावासियांसह त्याची मिरवणूक गेली पाहिजे अस्थायी मंदिरापर्यंत, पण आता गर्दी करायला परवानगी नाही, तुम्ही सगळाच भारत बंद केलाय, आम्ही करायचं काय। आणि पंतप्रधान म्हणले काळजी करू नका, मी बघतो काय करायचं। आणि सकाळी 8:30 ला फक्त 3 सिक्युरिटी गार्ड, 5 महंत ज्यांना पूजेचे अधिकार आहेत असे, यांना बरोबर घेऊन योगी आदित्यनाथांनी स्वतःच्या डोक्यावर पाटावर रामलल्लाची मूर्ती घेतली आणि 1.3 किलोमीटर असं चालत अस्थायी मंदिरामध्ये ठेवली। आणि त्यावेळेला संपूर्ण भारत थाळ्या झांजा घंटा वाजवत होता। आणि मग पंतप्रधानांनी फक्त चंपतरायांना आणि योगी आदित्यनाथांना फोन करून विचारलं, एवढा मोठा जयघोष अयोध्येत झाला असता का